नमस्कार. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या फोटोमधील डीप नेक कुर्तीचे ड्राफ्टिंग पाहणार आहोत. बऱ्याच महिलांना हे प्रश्न असतात की डीप गळ्यासाठी शोल्डर व मुंडा खोली प्रत्येक छातीनुसार किती घ्यावे. तर आज आपण ते अगदी डिटेलमध्ये शिकणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही कुर्तीचे कटिंग केले तर कितीही डीप गळा घेतला तरी तुमचा शोल्डर उतरणार नाही. या कुर्तीसाठी लागणारी मापे पुढील प्रमाणे आहेत. इथे आपण हे मापे घेतली असेल तरी तुम्ही तुमच्या मापानुसार काय बदल करायचे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर आता आपण सुरुवात करूया ओपन नेक कुर्तीचं ड्राफ्टिंग करण्यासाठी. सर्वप्रथम आपण इथे जो पेपर घेतलेला आहे तो पेपर याप्रमाणे घेतलेला आहे. दोन पेपराचे इथे पीस आहेत, म्हणजेच इथे घडी आहे. इथे घडी घेतलेली आहे. आपण इथे पेपर सरळ करण्यासाठी रेष आखून घेतलेली आहे. या रेषेपासून आपण मापे घ्यायला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण ओपन नेकच्या कुर्तीसाठी इथे 6.5 इंच मुंडा खोली घेणार आहे. ही जी मुंडा खोली घेतो ही मुंडा खोली आपण एक अंदाजाने घेतली जाते आणि अंदाजाने मुंडा खोली घेतल्यानंतर ती मोजली जाते आणि मोजून पाहिली जाते ती आपल्याला जितकी पाहिजे तितकी ती आली आहे का नाही. तर मुंडा खोली आपण ज्यावेळेस 6.5 इंच घेणार आहे ती 34 आणि 36 इंच छातीला आपण 6.5 इंच मुंडा खोली घेतो. आपल्या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे दिलेलं आहे तिथे तुम्हाला त्याप्रमाणे मी इथे सांगितलेलं आहे. आता 28 इंच छाती, 30 इंच, 32 इंच छाती, या छातींना आपण 6 इंच मुंडा खोली घेतो आणि शोल्डर देखील 6 इंचच घेतो. तसेच 34 आणि 36 इंच मी तुम्हाला सांगितलं की मुंडा खोली 6.5 इंच घेते, तर शोल्डर देखील आपण 6.5 इंचच घेणार आहे. आणि 36च्या पुढील छाती म्हणजे 38, 40, 42, 44 छातीला आपण 7 इंच शोल्डर आणि 7 इंच मुंडा खोली घेतो. याप्रमाणे आपण मुंडा खोलीचं मापे घेतो. तर आपण येथे 6.5 इंच मुंडा खोली घेणार आहे. मार्किंग करून घेतलेलं आहे. याला आपण 2 नंबर देऊया. त्याच्यानंतर आपण कमर उंचीचं माप घेणार आहे. सर्वांना आपण कमर उंची 14 इंच घेतो. इथे कमर उंचीचं माप आपण याप्रमाणे घेणार आहे. याला आपण 3 नंबर देणार आहे आणि 14 इंचावर याप्रमाणे मार्किंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण सीट उंची 21 इंच सर्वांसाठी घेतो. सीट उंची आपण 21 घेतलेली आहे. इथे मार्किंग केलेलं आहे आणि 4 नंबर इथे लिहिलेला आहे. आता आपण इथे पूर्ण उंची घेणार आहे. पूर्ण उंची इथे 38 इंच आहे. आपलं 36 इंच पूर्ण उंची आपली आहे. तर 36 इंच पूर्ण उंची आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खाली दुमरपट्टीसाठी आणि वरती शिवण्यासाठी सर्व काही मिळून जे जातं माप ते आपण 2 इंच जास्त घेतो. इथे आपण 38 इंचावर मार्क केलेला आहे. याला आपण 1 नंबर देणार आहे. याप्रमाणे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याचे नंबर त्याला दिलेले आहेत. ते दिल्यानंतर आता आपण या सर्व रेषा आखून घेणार आहोत. ही सर्वप्रथम आपण उंचीची रेष आहे ती याप्रमाणे आखून घेतलेली आहे. ही रेष किती घ्यावी किती आखावी याला काही मर्यादा नाही आहे. तुम्ही कितीही रेष आखू शकता, कारण या रेषेवर नंतर आपण मापे घेणार आहोत. ही सीट उंचीची रेषा आहे. 3 नंबर रेषा ही कमर उंचीची रेषा आहे आणि 2 नंबर रेषा ही मुंडा खोलीची रेषा आहे. म्हणजेच आपण 6.5च्या ऐवजी 6.25 मुंडा खोली घेतलेली. याने आपलं काही नुकसान होणार नाही. इथे आपण 6.5 इंचावरती मुंडा खोलीचं मार्किंग केलं होतं. इथे मी 6.25 वर मुंडा खोलीची रेषा आखून घेतलेली आहे. ही 5 इंच मी खाली याच्यासाठी घेतलेली आहे, काही जणांना मुंडा टाईट हवा असतो त्याच्यासाठी तुम्ही 6.5 इंच मुंडा खोली ठेवली तरी चालेल. पण काही जणांना ओपन गळा जरी असला तर काही जणांना मुंडा थोडा लूज हवा असतो. तो लूज मुंडा पाहिजे म्हणून इथे 5 इंच खाली मुंडा खोली घेतलेली आहे. तुम्हाला जर हा मुंडा घेर टाईट हवा असेल तर तुम्ही 6.5 वरच मापे टाकू शकता.
म्हणजेच मी अगोदर तुम्हाला जी मापे टाकली त्याप्रमाणेच तुम्हाला ही मापे घ्यायची आहे. आता आपण इथे शोल्डरचं माप घेणार आहे. आपण 34 आणि 36 इंच छातीला 6.5 इंच शोल्डर घेणार आहोत. 6.5 इंच शोल्डर घेणार आहोत आणि हीच रेषा आपण सरळ खाली जोडणार आहोत. इथे देखील आपण 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि ही रेषा आपण छाती रेषेला, शोल्डरची रेषा छाती रेषेला याप्रमाणे जोडून घेतलेली आहे. आता आपण पुढची मापे पाहणार आहोत. आता आपण इथे शोल्डर पट्टी घेणार आहोत. इथे आपल्याला शोल्डर पट्टी आपली 2 इंच तयार येणार आहे. 2 इंच शोल्डर पट्टी तयार येणार आहे. तर त्याला आपण 2.5 इंच शोल्डर पट्टी घेणार आहोत. म्हणजेच आपली मुंड्यामध्ये शिलाई मार्जिन गेल्यानंतर 2 इंच आपली पट्टी तयार राहणार आहे. म्हणून आपण इथे डायरेक्ट शोल्डर पट्टीचं माप घेणार आहोत. इथे 2.5 इंच शोल्डर पट्टी घेतली आपण. तुम्हाला जितकी शोल्डर पट्टी ठेवायची त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून तुम्ही ही शोल्डर पट्टी टाकू शकता. तुम्हाला जर गळा कमी पाहिजे असतील, 3 इंच गळा घ्यायचा असेल तर तुम्ही 3 इंच गळा रुंदी घेऊ शकता. ही सर्व पद्धत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आता आपण पुढील गळा घेणार आहोत. पुढील गळा आपण 7 इंच घेणार आहोत. तर याप्रमाणे आपण तिरपा 7 इंच गळा घेणार आहोत. इथे मार्किंग करणार आहोत आणि गळा रुंदी मात्र इथे आपण खाली 3 इंच घेणार आहे. गळा रुंदी आपण इथे 3 इंच घेणार आहे. पुढील गळा खोली आहे. हा गळा जो आहे तो पुढील गळ्याचं माप आहे आणि याप्रमाणे आपण तिरपी रेषा आखून घेणार आहे. याप्रमाणे ही रेषा आपण तिरपी घेणार आहे. हा गळा आपण गोल घेणार आहोत. हा गळा आपण गोलच घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकाराचा तुम्ही गळा घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा गळा घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याच्या आकारामध्ये चेंजिंग करू शकता. इथे गोल आकार देणार आहे. याप्रमाणे हा गळा गोल घेतलेला आहे. आता पुढे आपण या छाती रेषेचं माप टाकणार आहोत. इथे छाती घेर आपला 34 आहे. डीप गळा असल्या कारणाने आपण छातीचा 4था भाग आणि अर्धा इंचच जास्त घेणार आहोत. इथे आपण पाठीमागचा गळा फार डीप असल्या कारणाने छातीच्या 4थ्या भागात फक्त अर्धा इंचच आपण मिळवणार आहोत आणि इथे मार्किंग करून घेणार आहे. तर इथे आपण छातीचा 4था भाग, 34चा 4था भाग 8.5 इंच येतो. 34चा 4था भाग 8.5 इंच येतो. 8.5 इंच आल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून आपण 9 इंच इथे माप घेतलेलं आहे आणि त्याला 5 या पॉईंटला आपण 5 नंबर दिलेला आहे. तुम्हाला हे नंबर तुम्हाला पॉईंट समजण्यासाठी घेतलेले आहे. आता आपण 3 नंबर रेषा म्हणजे कंबर रेषेचं माप पाहणार आहोत. म्हणजेच कंबर घेराचं माप पाहणार आहोत. येथे कंबर घेर आपला 28 इंच आहे. त्या 28 इंचाचा 4था भाग येतो 7 म्हणजे 7 चोक 28 इंच आणि इथे देखील आपण इथे कमरेमध्ये 1.5 इंच मिळवणार आहोत. म्हणजेच कमरेचा 4था भाग 7 इंच येतो. त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवल्यानंतर 7.25 इंच होतो. याप्रमाणे 7.25 इथे मार्क केलेला आहे. आपण 6 नंबर दिलेला आहे या पॉईंटला. याप्रमाणे आपण 7.25 इंचावरती मार्क केलेला आहे. आता आपण 4 नंबर रेषा म्हणजे शीट उंचीची रेषा आहे. शीट उंचीवरती आपण शीट घेराचं माप घेणार आहोत. शीट उंचीवरती आपण शीट घेराचं माप घेणार आहोत. येथे फिटिंगचं माप आहे. शीटमध्ये आपण लुझिंग घेणार नाही आणि साईड कट देखील तेथे ओपन होतो आणि साईड कटमुळे आपल्याला शीट घेराला बसायला उठायला साईड कटमुळे त्याची मदत होते. म्हणून आपण शीट घेरामध्ये काहीही लुझिंग घेणार नाही. येथे शीट घेर आहे 38 इंच. 38 इंचाचा 4था भाग येतो 9.5 इंच म्हणजेच 9 चोक 36 आणि हे 2 अर्धा इंच म्हणजे 38 इंच.
9.5 इंच 38 इंचाचा चौथा भाग येतो, तर आपण बरोबर 9.5 वरती इथे मार्क करलो। याच्यामध्ये एक तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला सीट घेरामध्ये लुजिंग घ्यायची असेल, तुम्हाला पूर्ण फिटिंगमध्ये टॉप नको असेल, येथे पूर्ण प्लेन नको असेल, तिथं लुजिंग पाहिजे असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सीटचा चौथा भाग 9.5 येतो, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करू शकता किंवा 1 इंच सुद्धा ॲड करू शकता किंवा पाऊण इंच सुद्धा ॲड करू शकता। तुमच्या आवडीनुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये 1 इंचापर्यंत ॲड करू शकता। म्हणजे सीट घेरामध्ये अर्धा इंच ॲड करू शकता, पाऊण इंच ॲड करू शकता आणि 1 इंच सुद्धा ॲड करू शकता। आता आपण इथं उंची आहे, पूर्ण उंची आहे इथं आपल्या कुर्तीची, आपल्या टॉपची इथे पूर्ण उंची आहे, तिथलं माप घेणार आहोत। तर आपण नेहमी सीट घेराचं जे माप आहे तेच माप येथे खाली घेतो। आता इथे माप आपण घेतलेलं आहे 9.5 इंच, इथे 9.5 इंच माप घेतलेले। तुम्हाला जर फिटिंगचं माप पाहिजे असेल, पूर्ण सरळ माप पाहिजे असेल, तर तुम्ही इथं 9.5 इंच माप घेऊ शकता। तुम्ही ह्याच्यामध्ये जितकं ॲड केलेलं आहे, हे माप जितकं तुमच्या इथं आलेलं आहे तितकं माप तुम्ही इथे खाली घेऊ शकता। किंवा तुम्हाला ए लाईन माप घ्यायचं असतं, घ्यायचं असेल तर तुम्ही 1 इंच 2 इंच 3 इंच किंवा पूर्ण 18 इंच किंवा 20 इंच इथे ॲड करू शकता। पाहिजे तितकं लुजिंग तुम्ही इथं घेराला वाढवू शकता। तर आपण इथे वरती जे माप आहे सीट घेराजवळ तेच माप इथे घेणार आहोत। म्हणजेच आपलं माप असणार आहे 9.5 इंच आणि 9.5 इंचाचं आपण इथे माप घेणार। हा आहे 8 नंबर। आता आपण ही 8 नंबरची रेषा 7 नंबरला जोडणार आहोत, म्हणजेच पूर्ण उंची आणि सीट घेराचं माप याप्रमाणे जोडणार आहोत। आता सीट घेर ते कंबर घेर याप्रमाणे जोडणार आहोत। आणि कंबर घेर ते छाती घेर याप्रमाणे आपण मापे जोडणार आहोत। कापताना इथे तुम्ही थोडासा असा गोल केला तरी चालेल। याप्रमाणे मापे घेऊन झाल्यानंतर याप्रमाणे मापे आखून झाल्यानंतर मापाप्रमाणे सर्व कुर्तीची रेषा सर्व पॉईंट जोडून झाल्यानंतर या रेषेच्या बाहेर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। याप्रमाणे आपण शिलाई मार्जिन घेतल्यानंतर हे पॉइंट आपण जोडलेले आहेत। हे सर्व पॉइंट आपण इथे जोडलेले आहेत। याप्रमाणे आपले संपूर्ण पॉइंट जोडून झालेले आहेत। याप्रमाणे आपण आता आपण मुंड्याचा आकार देणार आहोत। तर या इथे आपण 1 इंच तिरपं घेणार आहोत आणि इथे आपला स्लीवलेस कुर्ती असल्यामुळे, ही कुर्ती आपली स्लीवलेस असल्यामुळे आपण फक्त एकच आकार देणार आहोत, बॅकचा आकार देणार आहोत। फ्रंटचा इनकटचा आकार आपण देणार नाही। याप्रमाणे 1 इंच तिरपं घेतल्यानंतर आपण इथून याप्रमाणे हा मुंड्याचा आकार दिलेला आहे। हा मुंड्याचा आकार दिल्यानंतर हा मुंडा घेर आपण मोजून पाहणार आहोत। हा मुंडा घेर आपण मोजून पाहणार आहोत। हा मुंडा घेर बरोबर शिलाई मार्जिन सोडून 8 इंच आला, म्हणजे 16 इंच मुंडा घेर हा भरलेला आहे। हा 8 इंच भरला म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा मुंडा घेर मिळून हा 16 इंच भरलेला आहे। तर आता आपण हा 16 इंच मुंडा घेर घेतलेला आहे, पण तुम्हाला हा जर मुंडा घेर जर 15 पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार? तर त्याच्यासाठी तुम्ही 15 मुंडा घेर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर मी जी रेषा घेतली होती 6.5 इंचावरती ते मार्क करणार आणि याप्रमाणे मी तुम्हाला इथं डॉट डॉटची रेषा दाखवणार आहे।
याप्रमाणे मुंडा घेराची रेषा मी आखून घेतली. छातीची रेषा त्याला जोडणार याप्रमाणे आणि पुन्हा या पॉईंटपासून 1 इंच तिरपे घेऊन याप्रमाणे मुंड्याचा आकार मी तुम्हाला देणार आहे. याप्रमाणे मी मुंड्याचा आकार देणार आहे. आता मला हा मुंडा घेर 15 पाहिजे आहे, म्हणून मी इथून मोजून पाहणार हा मुंडा घेर 15 आलेला आहे की नाही. हे पहा, बरोबर आपला 7.5 इंच इथे मुंडा घेर आलेला आहे. म्हणजे आपल्याला 15 मुंडा घेर पाहिजे, म्हणून आपण ही रेषा वरती घेतली. याप्रमाणे मुंडा खोलीमध्ये तुमचा बदल होऊ शकतो, येथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण याप्रमाणे या कुर्तीचं पूर्ण ड्राफ्टिंग झाल्यानंतर आता आपण ही कुर्ती कापून घेणार आहोत. येथे आपण 16 मुंडा घेर जो आहे त्या मापाने बरोबर आपली हे ड्राफ्टिंग केल्याप्रमाणे कुर्तीचं माप कट करून घेतलेलं आहे. कट करून घेतल्यानंतर आता आपण ही घडीवर जी कापलेलं कुर्तीचं माप आहे याचे फ्रंट आणि बॅक वेगवेगळे दाखवण्याकरता येथे मध्ये आपण कापून घेणार आहोत. बरोबर आपण घडीवरती कापणार आहोत. तर तुम्हाला जर आमची ही शिकवण्याची पद्धत आवडत आहे तर याचप्रमाणे अगदी डिटेलमध्ये आपले ऑनलाईन कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. यामध्ये आपले हे बेसिक ड्रेस कोर्स तसेच ॲडव्हान्स ड्रेस कोर्स देखील आहेत. तर ड्रेस कोर्स सोबत आपले इतर कोर्सेस देखील ऑनलाईन आहेत. यामध्ये ब्लाऊज, नऊवारी साड्या, गाऊन, फ्रॉक, वेस्टर्न टॉप इत्यादी आपले कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत. हे सर्व कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घर बसल्या हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर करू शकता. या ऑनलाईन कोर्सेस विषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. याप्रमाणे आपण इथे मध्ये कापून घेतलेला आहे आणि फ्रंट आणि बॅक वेगळा केलेला आहे. हा फ्रंट आहे, हा बॅक आहे. आता आपण इथे फ्रंटच्या गळ्याचं माप घेतलं तसंच येथे बॅकच्या गळ्याचं माप देखील घेणार आहोत. बॅकच्या गळ्याचं माप घेण्याकरता आपण जितकी शोल्डर पट्टी घेतली 2.5 इंच शोल्डर पट्टी घेतली होती तितकीच आपण बॅकला देखील शोल्डर पट्टी घेणार आहोत. फ्रंटला जितकी आपण शोल्डर पट्टी घेतली तितकीच शोल्डर पट्टी आपण इथे बॅकला घेतलेली आहे. हा देखील 10 नंबरचाच पॉईंट आहे. आपल्याला 11 इंच गळा खोल घ्यायचा आहे. गळाखोली आपली बॅकची गळाखोली 11 इंच घ्यायची आहे. याप्रमाणे आपण गळाखोली 11 इंच घेतलेली आहे. इथे आपण 11 इंचावर मार्क करणार आहोत. ही गळाखोली आम्ही 11 इंच घेतलेली आहे. तुम्ही 12, 13 इंच, 14 इंच गळाखोली घेऊ शकता. इथे गळाखोली घेतल्यानंतर इथे आपण गळारुंदी घेणार आहोत. इथे गळारुंदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही 3.5, 4, 4.5 इंच गळारुंदी घेऊ शकता. इथे आम्ही 4.5 इंच गळारुंदी घेणार आहोत. इथे 4.5 इंच गळारुंदी घेणार आहोत आणि याप्रमाणे रेष आखून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळारुंदी घेऊ शकता. इथे 4.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे. 4.5 इंच गळारुंदी घेतल्यानंतर आपण गोल गळ्याचा आकार देणार आहोत. गोल गळ्याचा आकार देणार आहोत. साधारणतः 1 इंच तिरपा घेऊन आपण येथे याप्रमाणे गोल गळ्याचा आकार देणार आहोत. येथे आपण जो कुर्तीचा गळा घेतलेला आहे तो साधारण तुम्हाला 4.5 इंच येथे दिसतो आहे. पण तो 4.5 इंच जरी गळा असला तर दोन्ही बाजू मिळून तो जवळजवळ 9 इंचाचा गळा आपल्याला झालेला आहे. म्हणजे इतका तो ब्रॉड गळा झालेला आहे. 9 इंच ब्रॉड गळा झालेला आहे. तर याप्रमाणे आपण पाठीमागील आणि पुढील गळा आखून घेतल्यानंतर हे दोन्ही गळे आता आपण कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपण बॅकचा गळा कापून घेतलेला आहे. फ्रंटचा देखील गळा कापून घेतलेला आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे. तुम्ही किती डीप गळा घेतला किंवा कितीही ब्रॉड गळा घेतला तरी शोल्डर उतरू नये म्हणून आपण याच्यासाठी थोडासा बदल करणार आहे. याच्यासाठी आपण फ्रंट आणि बॅक
एकमेकांवर याप्रमाणे ठेवणार आहे। ज्याप्रमाणे आपण कटिंग केली त्याचप्रमाणे याचा आपण ठेवणार आहे। याप्रमाणे दोन्ही शोल्डर पट्ट्या इथं मॅच केलेल्या आहेत। इथे मुंड्यातला भाग मॅच केलेला आहे, साईडला देखील मॅच केलेला आहे, कमरेचा भाग हे संपूर्ण मॅच झाले का नाही पाहायचे आहे। याच्यामध्ये आपल्याला फरक दिसता कामा नये। इतकं काम झाल्यानंतर आपण हा जो गळा आहे, गळ्याचा भाग आहे, त्या गळ्याच्या भागाकडे 5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून याप्रमाणे शोल्डर उतार द्यायचा आहे। याप्रमाणे आपण गळ्याला उतार द्यायचा आहे। म्हणजे आपण नेहमी शोल्डरच्या बाजूला उतार देतो, त्याच्याऐवजी आपण गळ्याच्या बाजूला हा उतार दिलेला आहे। या प्रमाणे हा 5 इंच तुम्ही उतार दिल्यानंतर तुमचा किती डीप गळा असेल किंवा किती ब्रॉड गळा असेल तो तुमचा तो शोल्डर उतरला जाणार नाही। आणि याप्रमाणे उतार दिल्यानंतर आपण फ्रंट आणि बॅक या दोन्हीचे गळ्याकडील भाग याप्रमाणे कापून घेणार आहे। याप्रमाणे कापून घेणार आहे। कापून घेतल्यानंतर तुमची जी शोल्डर उतरण्याची जी समस्या आहे ती निघून जाणार आहे। याप्रमाणे तुम्हाला या डीप असलेल्या आणि ब्रॉड असलेल्या दोन्ही गळे ब्रॉड आणि डीप असलेल्या कुर्तीचं आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहिलेलं आहे आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। ही कुर्ती तुम्हाला नेहमीप्रमाणे शिवून तयार करायची आहे। याच्यामध्ये शिवण्यामध्ये काहीही बदल करायचा नाही। तुम्ही नेहमीचं जे कुर्तीचं शिलाई करता त्याप्रमाणे याची शिलाई करायची आहे, याच्यात काही बदल करायचे नाही। तर याप्रमाणे तुम्हाला ही डीप आणि ब्रॉड असलेली कुर्तीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग इथे दाखवण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला जर हे ड्राफ्टिंग आणि कटिंग आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज तुम्हाला जो व्हिडिओ दाखवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अजून देखील कोणत्या कुर्ती असेल, ब्लाऊज असेल किंवा कुठलं जरी कटिंग आणि ड्राफ्टिंग असेल याच्या समस्या तुमच्या समोर असतील आणि त्या तुम्हाला येत नसतील तर तुमच्या कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला कळवू शकता। त्याप्रमाणे तुमच्या कमेंटद्वारे तुमच्या आलेले कमेंट्स पाहून आम्ही त्याद्वारे तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवू शकतो आणि तुम्हाला ते बनवून दाखवणार आहोत।